गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपण या बुलेटिनमध्ये नजर टाकणार आहोत. बुलेटिनची सुरुवात राज्याचा जो अर्थसंकल्प काल सादर झालाय त्यानं करणार आहोत, कारण काल राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या. नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केलेली असून कृषी क्षेत्र हाच विकासाचा पाया आहे आणि या क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी 3,000 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. सरकारनं भूविकास बँकेच्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील घेतलाय. तर 2 वर्षात राज्य सरकार 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असून वर्षभरात 60,000 कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी तरतुदी केलेल्या असल्या तरी शेतकऱ्यांना यातून खरंच समाधान मिळाले का, हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर काल राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं असा सवाल विचारण्यात येत होता. त्यामध्ये नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करण्यात आलेली आहे. 2 वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे. अर्थसंकल्पीय भाषणात मी नियमित पीक कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान देण्याचे घोषित केले होते, पण ही रक्कम आर्थिक अडचणीमुळे वाटप होऊ शकली नाही. मात्र आज मला आनंद आहे की शेतकरी बांधवांना दिलेल्या वचनाची पूर्ती नवीन आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो, कौतुक करतो. या अनुदानाचा लाभ अंदाजे 20 लाख शेतकरी बांधवांना होईल. त्याकरता सन 2022-23 मध्ये 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भूविकास बँकेच्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रुपयाची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रुपये एवढी देणी अदा करण्याचेही ठरवले आहे. कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये शेततळ्यांचा समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत 50% वाढ करून ते आता 75,000 रुपये करण्यात येईल. सन 2022 हे वर्ष महिला शेतकरी शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येत आहे. महिला शेतकऱ्यांच्या करता कृषी योजनांच्या मध्ये राखीव असलेली 30% तरतूद वाढून यापुढे ती 50% करण्यात येईल. कृषी विभागाच्या योजनांच्या मध्ये यापुढे तरतुदीच्या 3% निधी आजी माजी सैनिकांनाही उपलब्ध करून देण्यात येईल. 43,902 सिंचन विहिरींची कामे हाती घेतली आहेत. फळबाग लागवडीची साठी सुधारित धोरणानुसार फळबाग लागवड योजनेत केळी, ड्रॅगन फ्रूट, एव्होकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्न महत्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश करण्यात येत आहे. यावर्षी 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा या दिलासादायक असल्याचं डॉक्टर अजित नवले यांनी म्हटलंय. आणि दुसरीकडे महात्मा फुले योजनेची अंमलबजावणी कधी करणार असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा महाविकास आघाडीने पूर्वीच केलेली होती. कोविडच्या काळामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी या घोषणेची अंमलबजावणी करण्याचं सूतोवाच केलेलं आहे. किसान सभेच्या वतीनं या घोषणेचं मी स्वागत करतो. महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये 2 लाखांच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ देऊन 2 लाखाच्या आत त्यांचं कर्ज सरकार भरेल अशा प्रकारची सुद्धा घोषणा पूर्वी करण्यात आलेली होती. कोविडच्या काळामुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. या अर्थसंकल्पात त्याबद्दल निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. तसे झाले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची नक्कीच निराशा झालेली आहे. तर कालच्या अर्थसंकल्पावर माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी जोरदार टीकाही केली आहे.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा असून जनतेला यातून काहीच मिळणार नसल्याचं लोणीकर म्हणाले। अर्थसंकल्प म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी खोचक टीका लोणीकरांनी केली आहे। मुख्यमंत्री यांनी जे काही बजेट मांडलं आहे हे बजेट म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला। 12 कोटी जनतेला काय दिलं? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तरतूद नाही, कृषीसाठी तरतूद कमी, मराठवाड्याला कुठलीही योजना सरकारनं दिलेली नाही। मराठवाड्याची वॉटर ग्रीड रद्द केली, 25,000 कोटीची वॉटर ग्रीड। 2 वर्ष प्रत्येक अधिवेशनात सांगितलं आम्ही वॉटर ग्रीड करणार, मात्र बोलाचाच भातन बोलाचीच कडी। सरकारनं आता वॉटर ग्रीड रद्द केलेली आहे। मराठवाड्याचा दुष्काळाचा कलंक पुसणारी 25,000 कोटी रुपयाची वॉटर ग्रीड या सरकारनं रद्द केली। तर आता राज्यभरातून या अर्थसंकल्पावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात। बीडहून आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत आणि सोबत बुलढाण्याहून आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे सुद्धा आहेत। सुरेश आणि राहुल, गुड मॉर्निंग। तुमच्या दोघांचेही न्यूज 18 लोकमतमध्ये आपण स्वागत करूयात, कारण आजची सकाळ ही थोडी अर्थसंकल्पानंतरची सकाळ आहे, त्यामुळे प्रत्येकाची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेतोय। सर्वप्रथम सुरेश, मी तुमच्याकडे येतेय। सध्या बीडमधल्या शेतकऱ्यांचं, तिथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे? खरंच दिलासादायक अर्थसंकल्प होता का? अर्थसंकल्प जो कालचा मांडला त्याच्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये 50,000 रुपयाचं जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आहेत त्यांच्या संदर्भात 50,000 रुपये सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे। त्या संदर्भामध्ये शेतकरी वर्गातून आता या घोषणेच्या संदर्भात आनंद व्यक्त केला जातोय, कारण आतापर्यंत पाहिलं तर जे नियमित शेतकरी कर्ज फेड करत होते त्यांना कर्जमाफीचा कधीही लाभ मिळाला नव्हता। 3-4 वेळेस कर्जमाफ केली, मात्र त्यात शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता। त्याबद्दल देखील शेतकऱ्यांना आज समाधान व्यक्त केलं जात आहे। त्याचबरोबर जे शेतकऱ्याचं अनुदान आहे ते 75,000 केले, त्या संदर्भात देखील या शेतकऱ्यांनी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी देखील या संदर्भात आनंद व्यक्त केला। मात्र सिंचनाच्या संदर्भात आणि विशेष म्हणजे वीज जोडणीच्या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारणार, काय सांगाल एकूणच कालचा अर्थसंकल्प आणि त्याच्यामध्ये ज्या घोषणा केल्या गेल्या शेतकऱ्या संदर्भात देखील घोषणा होत्या, कसं पाहता तुम्ही याच्याकडे? कालच्या अर्थसंकल्पामध्ये जे काही तरतूद केले आहे, 75,000 रुपये शेतकऱ्याचं अनुदान वाढवलेलं आहे, अनुदान दिलं गेलेलं आहे, ते चांगलंच आहे, ते आमच्यासाठी अभिमानास्पद आहे, आनंदाचं आहे। पण विजेचा सर्वात मोठा प्रश्न आहे, त्या शेतकऱ्यातून पाणी काढायचं तर ते कसं काढायचं? ते रात्री काढायचं आणि रात्री भिजवायचं, हे आम्हाला काय परवडणार नाही। त्याच्यासोबतच जी काही वीज आहे ती वीज लोड शेडिंग आहे, लोड शेडिंग मध्ये नियमितच वीज जाते, तसंच जे काही तार तुटणं किंवा डीपी वगैरे हे सगळं तात्पर्य याच्यासाठी शासन सहकार्य करत नाही, तर आम्ही स्वतःच्या खर्चातून सगळं करतो आणि ते सोबतच आमची वीज बिलही देतो। आणि वीज बिल दिलं नाही म्हणून लाईट तोडली जाते, 10 दिवस 15 दिवस लाईट जोडली जात नाही। आज काय परिस्थिती? खरंच वीज तोडली जाते का? वीज नियमितच तोडतात, ते थोडी लाईट बिल वाढलं लगेच वीज तोडली जाते आणि खर्च तर आम्हीच करतो विजेचा आणि त्यांना वीज बिलही आम्ही द्यायचं। तुमची अपेक्षा काय होती अर्थसंकल्पात? आमच्या अपेक्षा या होत्या की या वीज बिलाच्या बाबतीमध्ये जे आहे वीज बिल हे माफ केलं जावं, नाही तर इतर जे राज्य आहेत, शेजारचे राज्य जे मोफत वीज देतात, 10 तास वीज देतात, त्या पद्धतीने आम्हाला वीज द्यायला पाहिजे होती। आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे विम्याचा। विम्याच्या बाबतीत तर त्याच्यात काहीच बोललं गेलं नाही। विमा हा बंद केला पाहिजे, विमा हा नकोच आम्हाला, असा जो विमा दिला जातो। बीडचा पॅटर्न म्हणाली जर आपण पाहिलं तर बीडचा पॅटर्न खूप मोठा होता आणि खुद्द अजित पवार यांनी देखील बीडच्या पॅटर्नचा उल्लेख कालच्या त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केला होता। मात्र काय खरी परिस्थिती शेतकऱ्यांना विचारणार आहोत आपण, खरंच त्याला पीक विमा मिळाला काय? नेमकी काय परिस्थिती विम्याच्या संदर्भात? काय नाही मिळाला, पीक विमा मिळालाच नाही। काय म्हणतात, किती भरून घेतात आणि कशा पद्धतीने दिला जातो? भरून घेतात पण घेतच नाही तर काय? अच्छा, काय म्हणणं तुमचं? हा विमा असला पाहिजे नसला पाहिजे किंवा त्या संदर्भात आता अर्थसंकल्पामध्ये काय घोषणा केली गेली का? आपल्याला चांगलाच आहे, पण ते घेत नाही तर काय करायचे? असं काय परिस्थिती कशी परिस्थिती खरी आजची विम्याच्या संदर्भात? काय परिस्थिती? आपण घेतलंच नाही ना आम्हाला। आपण पाहतोय म्हणजे विमा असेल किंवा इतर ज्या योजना असतील, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीडचे जे शेतकरी आहेत त्यांच्या विजेच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी इंडिकेशन केलं। त्याचबरोबर जे जलसिंचनाचे जे प्रकल्प आहेत ते मराठवाड्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले आहेत। वॉटर ग्रीड सारखी योजना असेल, या योजनांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र काही ज्या घोषणा आहेत त्या संदर्भात शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जातो म्हणाली। अगदी बरोबर आहे सुरेश, संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात। तर बीडहून आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत होते। आता आपण जाऊया बुलढाण्यामध्ये, बुलढाण्याहून राहुल खंदारे आपल्यासोबत आहेत। राहुल, बुलढाण्यामधल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे किंवा शेतकऱ्यांच्या पदरी जे पडलेलं आहे यावर शेतकरी समाधानी आहे का?
मनाली, जर का आपण बघितलं तर या ठिकाणी कालच महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी अर्थसंकल्प जाहीर केला, परंतु शेतकऱ्याच्या पदरी नेमकं काय पडलं हे आपण आता शेतकऱ्याकडूनच त्या ठिकाणी जाणून घेऊया. काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मला एक सांगा, काल अर्थसंकल्प झालाय, शेतकऱ्याला काय वाटते, कसा हवा होता? शेतकऱ्यांच्या पदरी निराशा झालेली आहे. या अर्थसंकल्पातून आम्हा शेतकऱ्यांना काही मिळणार नाहीये, नुसतं एक मोठा आकडा करून सांगितलेला आहे. आणि जी 50,000ची जी अनुदानाची जी योजना जाहीर केलेली आहे, ती योजना जवळजवळ 2 वर्ष अगोदर जाहीर केलेली आहे आणि ती आता लागू करताय. म्हणजे ते लबाडाचं आवतन जेवल्यावरच खरं. हे जोपर्यंत आमच्या खात्यात येत नाही तोपर्यंत आम्हाला त्यांच्या सरकारवर भरोसा नाही आहे. आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ज्या विहिरी वगैरे त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही आहे. शेततळे अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे शेततळे कोणी घेत नाही. विहिरीसाठी अनुदान हवं होतं, विहिरीसाठी काही तरतूद करायला हवी होती. त्यामुळे आम्हाला या अर्थसंकल्पातून कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आहे. मनाली, आपण बघितलेलं आहे की थोडीशी या ठिकाणी निराशाजनक परिस्थिती आहे. काही शेतकरी आणखी आपल्या सोबत आहेत. मला एक सांगा की विजेचा प्रश्न हा महत्वाचा आहे. अर्थसंकल्पात काय वाटते तुम्हाला, काय तरतूद हवी होती? विजेचा प्रश्न हा असा आहे की शेतकऱ्याला रात्री 12 वाजता लाईन येते आणि 12 ते 4 लाईन देतल्या जाते. म्हणजे रात्रभर शेतकरी शेतात ठेवायचा आणि दिवसा त्यानं शेतीचं काम करायचं. म्हणजे सरकारचे जे दुटप्पी धोरण आहे, मी म्हणतो बाकीच्या राज्यात वीज फुकटात दिल्या जाते शेतकऱ्याला, आम्हाला फुकटात देऊ नका, किमान दिवसा तरी द्या. म्हणजे 10 घंटे जर शेतकऱ्याला दिवसा दिली तर शेतकरी शेतातलं चांगलं उत्पन्न काढू शकेल. आणि भाव तर सरकार देऊनच राहिलं नाही. राहिला विषय प्रोत्साहन पर 50,000 रुपये शेतकऱ्यांना देऊ कबूल केले होते की जे शेतकरी नेहमी कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये एक प्रोत्साहन म्हणून देऊ. 2 वर्षापासून एकही शेतकऱ्याला मिळालेलं नाही. कारण कसं आहे, सरकार फक्त घोषणा करते. माझं तर मान्य अजित दादांनी एवढं सांगणं आहे की दादा फक्त बोलायचीच घाई आहे तुमच्याकडे. मी तुमच्यावर काही टीका करत नाही, परंतु मी म्हणतो की तुम्ही घोषणा केल्यानंतर ती घोषणा अंमलात येते की नाही याच्याकडे अजित दादांनी किंवा सरकारने विशेष लक्ष द्यायला पाहिजे. राहिला विषय पीक विम्याचा सरळ मध्ये जो GR आहे त्या GR मध्ये शेतकरी पीक विम्याच्या GR मध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे, त्याच्यात असा उल्लेख आहे की सक्षम अधिकाऱ्यांनी, कृषी विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेली शिफारस ही कंपनीला बंधनकारक राहील. आम्ही 10 वेळा पुण्याला गेलो, 10 वेळा बुलढाण्याला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे गेलो, त्यांनी शिफारस पण दिलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी शिफारस दिली, आयुक्तांनी पण कंपनीला शिफारस दिली की बाबा मनसगाव मंडळ, बुलढाणा जिल्ह्यात मनसगाव मंडळ आणि माटरगाव मंडळ यांना विमा द्यायचा आहे, ते पैसे पेमेंट करा. परंतु कंपनी पेमेंट करत नाही. मग माझं म्हणणं या मंत्र्यांना, या सरकारला आहे की तुम्ही ब्लॅकलिस्ट मध्ये त्या कंपनीला टाका. म्हणजे तुम्ही त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकत नाही याचाच अर्थ असा सिद्ध होते की कुठंतरी तुमची आणि कंपनीची मिलीभगत आहे. आणि राहिला विषय मंत्र्यांचा, तर या मंत्र्यांची तर गोष्टच नका काढू हो. त्या मुंबईत गेल्यानंतर हे मंत्री साधे भेटत नाहीत, यांचे चेले चपाते भेटू पण देत नाहीत शेतकऱ्याला. 2-2 घंटे आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी शेतकरी जे आहेत, काही निराशाजनक परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यांची आहे. अर्थसंकल्प जरी या ठिकाणी काल घोषणा जरी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या पदरी नेमकी निराशा झाली, अशा प्रकारचे संतप्त प्रतिक्रिया जी आहेत ते बुलढाण्याचे शेतकरी देताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणाली अगदी बरोबर आहे राहुल. आपण पाहिलं तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत की ज्या घोषणा सरकारकडनं करण्यात आलेल्या आहेत, जे अनुदान किंवा ज्या तरतुदी ज्या नवीन आणण्यात आलेल्या आहेत त्या केवळ लाल फितीत न राहता शेतकऱ्यांच्या पदरी पडाव्या, ही मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. धन्यवाद सुरेश आणि राहुल. आमचे प्रतिनिधी बीड आणि बुलढाणाहून आपल्या सोबत होते. तर राज्याच्या विकासाची पंचसूत्री मांडणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला आणि या अर्थसंकल्पात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चं अनुदान यासह कृषी क्षेत्रासाठी अनेक घोषणांचा पाऊस पडलाय. तर आरोग्यासह पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी अनेक घोषणा देखील केल्यात. CNG वरील GST वर कपात करत त्यांनी CNG वाहन असलेल्या वाहन चालकांना दिलासाही दिलाय. राज्यात CNG स्वस्त होणार. कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चं अनुदान. सर्व जिल्ह्यात महिलांसाठी रुग्णालय उभारणार. पर्यावरणपूरक असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कराचा दर 13.5% वरून
कमी करून तो 3% इतका करण्याचे प्रस्तावित आहे। यामुळे राज्यास अंदाजे 800 कोटी रुपयाची महसुली घट होईल। राज्याचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी सीएनजी धारक वाहन चालकांना दिलेला हा दिलासा। मात्र त्याच वेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीनं होरपळणाऱ्या सामान्यांसाठी मात्र कोणतीही घोषणा केली नाहीये। या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आलाय। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्रासाठी 100 कोटी रुपये, दापोली आणि परभणीच्या कृषी विद्यापीठातील संशोधनासाठी प्रत्येकी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। शेततळ्यांसाठी आता 75,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे। तसंच 60,000 कृषी पंपांना वीज जोडणी देणार अशी घोषणा करण्यात आली आहे। तर केंद्राच्या पीक विमा योजनेत बदल न केल्यास पर्यायाचा विचार करण्याचं सूतोवाचही अर्थमंत्र्यांनी केलंय। मी नियमित पीक कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान देण्याचे घोषित केले होते, पण ही रक्कम आर्थिक अडचणीमुळे वाटप होऊ शकली नाही। मात्र आज मला आनंद आहे की शेतकरी बांधवांना दिलेल्या वचनाची पूर्ती नवीन आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे। त्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो, कौतुक करतो। या अनुदानाचा लाभ अंदाजे 20 लाख शेतकरी बांधवांना होईल। कोरोना काळातील संकटानंतर आरोग्य क्षेत्राच्या विकासावर अधिक भर देण्यात आलाय। आरोग्य सेवांसाठी 3,111 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी रुग्णालये उभारणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली। पुणे जिल्ह्यात इंद्रायणी हे आरोग्य रिसर्च सेंटर उभारण्यात येईल। कर्करोग व्हॅनसाठी 8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। तर जालन्यामध्ये मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे। राज्यात नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी भांडवली खर्चाकरता 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 3,000 पर्यावरणपूरक बसेस महामंडळाला उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे। राज्याच्या परिवहन विभागासाठी अर्थसंकल्पामध्ये 3,003 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। शिवाय एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी 4,107 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकरता पर्यावरणपूरक 3,000 नवीन बस गाड्या उपलब्ध करून देण्याचे आमचं नियोजन आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या 103 बस स्थानकांच्या आधुनिकीकरण आणि दर्जा आणि पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाकडून भांडवली अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे। सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता परिवहन विभागाला 3,003 कोटी, बंदरे विकासासाठी 354 कोटी रुपये तसंच नगर विकास विभागाला 8,841 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। मुंबई महानगर क्षेत्राला जलमार्गाने जोडण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय। तसंच समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत केला जाणार आहे। मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्तावही मांडण्यात आलाय। गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव असून शिर्डी विमानतळासाठी 1,500 कोटींचा निधी, रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटींचा निधी देण्यात आलाय। मुंबई विद्यापीठात भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्यामध्ये 2,500 सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। तर तिकडे तृतीयपंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देण्याची घोषणा सुद्धा यावेळी अर्थमंत्र्यांनी केली। नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। या अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याचा दावा यावेळी अर्थमंत्र्यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर महाराष्ट्र सरकारनं सादर केलेलं बजेट हे निराशाजनक असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडांनी म्हटलंय। या बजेटमध्ये इंधनावरील कर कमी केला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र सरकारनं सादर केलेल्या बजेटमधून सामान्यांना कोणताही दिलासा मिळालेला नसल्याचं कराड म्हणाले। डॉक्टर भागवत कराड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। राज्याच्या बजेटबाबत तुमची पहिली रिएक्शन? महाराष्ट्र राज्याचं बजेट सादर झालेलं आहे। केंद्र सरकारने दिवाळीच्या वेळेस 5 रुपये
पर लिटर पेट्रोलचे भाव कमी केले होते, डिझेलचे 10 रुपये पर लिटरनी भाव कमी केले होते. अपेक्षा होती की डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी होतील, पण ते राज्यांनी काही केलेले नाही. आणि सध्या शेतकऱ्याची वीज तोडणं चालू आहे, त्याला विशेष काही प्राधान्य दिलेलं नाही. त्याहीपेक्षा आदिवासी लोकांसाठी विशेष काही या बजेटमध्ये तरतूद नाही. आणि दिलेल्या ज्या काही घोषणा आहेत त्या कितपत राज्य सरकार करेल हे शाश्वतीने सांगता येईल. पण राज्य सरकारने जो आर्थिक पाहणी अहवाल मांडला त्याच्यात राज्याचा जो विकास दर आहे तो 12.5% आहे आणि केंद्राचा 9% आहे. तर मग याचा अर्थ महाराष्ट्र राज्याचा मोठा वाटा आहे केंद्राच्या आर्थिक विकास दरात. मग या संदर्भात महाराष्ट्र राज्य पुढे जावं याच्यासाठी काय करता येईल? महाराष्ट्र राज्य पुढे गेलेला आम्ही महाराष्ट्राचे आहोत, आम्हाला आनंद आहेच. पण केंद्राचा GDP दर जो आहे तो 9 आहे, पण तो कुठल्याही देशापेक्षा चांगला आहे. जर महाराष्ट्राचा जर चांगला असेल त्याच्याबद्दल आम्हाला आनंदच आहे, पण ते तपासून पाहावं लागेल नेमकं काय. पण दुसरा अर्थमंत्री राज्याचे अजित पवार म्हणतात की आम्हाला GST मिळत नाही, आमचा वाटा जो हक्काचा आहे राज्याचा, जेवढा राज्य GST देतं केंद्राला तेवढा मिळत नाही. आजही त्यांनी ती खंत व्यक्त केली. GST मिळत नाही म्हणणं हे बरोबर नाही असं मला वाटतंय. GST मिळतो, पण सर्वांचे कलेक्शन झाल्यानंतर काही दिवसांना त्याला थोडा बहुत उशीर होत असेल, पण GST सर्वांनाच मिळतो आणि योग्य तो मिळतो, जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे मिळतो. हे होते भागवत कराड यांनी सांगितले की राज्यात जो आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे तो निराशाजनक आहे. नुसत्याच घोषणा आहेत, अंमलबजावणी कधी होणार माहीत नाही. एकूणच त्यांनी ऑब्व्हियसली भाजपचे असल्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्प अपेक्षेप्रमाणे टीकाच केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सनं राज्याच्या अर्थसंकल्पाचं स्वागतच केलंय, पण या बजेटमधील घोषणांची ग्राउंड लेव्हलला अंमलबजावणी कशी होईल हे देखील पाहिलं जावं अशी अपेक्षा मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गिरबने व्यक्त केलंय. सर, पहिली प्रतिक्रिया बजेटविषयी. राज्याचं बजेट आहे, राज्याचं बजेट आहे, खूप महत्त्वाचं आहे. माझ्या मते हे बजेट चांगलं बजेट आहे. यात भरपूर सुधारणा आहे. हे का म्हणतोय मी? कारण या वर्षीचा जर आपण विचार केला तर या वर्षी म्हणजे चालू वर्षी, आर्थिक वर्षी, अर्थसंकल्पानुसार किंवा जो इकॉनॉमिक सर्व्हे आला आहे त्यानुसार 12% जास्त वाढ आहे आपली. भारताची वाढ ही 9% आहे. म्हणजेच भारताच्या वाढीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहेच आहे. भारताच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहेच आहे, पण भारताच्या वाढीमध्ये सुद्धा महाराष्ट्र पुढून तो गाडा हाकतोय. ही खूप खूप महत्वाची बाब आहे आणि चांगली बाब आहे. दुसरं एक महत्वाचं काय झालं आजच्या बजेटमध्ये सांगितलं गेलं की जी वित्तीय तूट असेल तर ती 24,000 करोडपर्यंत असेल. जो रेव्हेन्यू डेफिसिट असेल तो मागच्या वर्षीची जर तुलना केली तर तो 46,000 कोटी वगैरे होता. ती तूट कमी होणं म्हणजेच चांगली बाब आहे. कारण जितकी तूट जास्त तितकं व्याजी जास्त घ्यायला लागतात पैसे आणि तितकं व्याज जास्त भरायला लागतं कर्ज घेऊन. त्यामुळे ही चांगली बाब म्हणाली. याचा अर्थ मग राज्य महाराष्ट्र पर्टिक्युलरली कोरोनाच्या धक्क्यातनं सावरले. बजेट किंवा अर्थसंकल्प पाहता असंच म्हणायला लागेल की तूट कमी होतीये. मागे जास्त लागली मागच्या वर्षी कोरोनामुळे, ती तूट कमी लागते, त्यामुळे सावरलंय असं म्हणायला लागेल. आणि आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद केलेली आहे. ही सुद्धा खूप चांगली बाब आहे आणि महत्वाची बाब आहे. कारण आरोग्य हे एक इनेबलर असतं बाकी सगळ्या ग्रोथसाठी. त्यामुळे खूप चांगली बाब आहे आरोग्यात. यासोबतच इंडस्ट्रीमध्ये, सॉरी आपण म्हणत होता इंडस्ट्रीविषयी, इंडस्ट्रीमध्ये काही चांगल्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. जसं की इनोव्हेशन, प्रत्येक आपल्या औरंगाबाद, नाशिक, रत्नागिरी अशा प्रत्येक एका विभागामध्ये एक एक इनोव्हेशन सेंटर आणि स्टार्टअपसाठी हब बांधण्यात येणार आहे. खूप चांगली घोषणा आहे. विनंती एवढीच आहे, घोषणांचा पाठपुरावा केला जावा. त्यासाठी एक विनंती आहे की असा एक डॅशबोर्ड ठेवावा सरकारने, केंद्रानेही आणि राज्यानेही. आज राज्याविषयी बोलतोय तर राज्यांनी, म्हणजे काय, आता एकदा आपण बोललो पुढल्या वर्षी बोलणार. यामध्ये दर महिन्याला कळावं की ज्या घोषणा केल्या गेल्या त्या कुठपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली आहे, जेणेकरून या घोषणांची चांगली अंमलबजावणी होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आता पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमधील निवासी बांधकाम मजुरीसाठीचं गुंठेवारीची प्रक्रिया PMRDA कडून सुरू केली आहे. मात्र या गुंठेवारी नियमन प्रक्रियेअंतर्गत फक्त R झोनमधील अर्थात रहिवासी झोनमधील बांधकामं नियमित केली जाणार आहेत आणि त्यामुळेच बाकीच्या 90% बेकायदेशीर बांधकामांचं काय, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.
गुंठेवारी नियमित प्रक्रियेला सुरुवात. जाचक अटीमुळे अल्प प्रतिसाद. इतर बेकायदेशीर बांधकामांचं काय? बेकायदेशीर बांधकामांचा तिढा कसा सुटणार? पुणे मनपा हद्दीत 23 गावं समाविष्ट होतानाच सरकारनं 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारीलाही नियमित करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. PFRDA कडून आता कुठे त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र हे करतानाच फक्त रहिवासी झोन मधीलच अनियमित बांधकामं मंजूर केली जाणार आहेत. त्या ठिकाणी मग अशी ठिकाणाची मध्ये जी घरं आहेत ती रेग्युलराइज होऊ शकतात. ज्याच्यामध्ये RP मध्ये म्हणजे रिजनल प्लॅनमध्ये जो ठिकाणी रेसिडेन्शियल झोन आहे त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी प्लॉटिंग किंवा त्या ठिकाणी जर बांधकामं झाली असतील तर अशा प्रकारची बांधकाम आपण नियमित करतो आहोत. गुंठेवारी नियमनाची प्रक्रिया सुरू केली असली तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. कारण एकतर दंडाची रक्कम खूप जास्त आहे आणि फक्त रहिवासी झोनमधील बांधकामं मंजूर केली जाणार आहेत. यावरून 23 गावांमध्ये मोठी नाराजी आहे. ज्या जागेमध्ये गुंठेवारी होणार आहे त्या जागा सगळ्या रहिवासी झोनमधल्या आहेत आणि 90 ते 95% बांधकामं ही शेती व शेती न्याय विकासमधली हिल टॉप मधली आहेत. मग नेमकी गुंठेवारी कशा करता आहे? जर रहिवासी झोनमधली जागांची गुंठेवारी होणार असेल तर ती बऱ्यापैकी लिगलीच कामं सगळी होत असतात. ज्या ठिकाणी इलिगल बांधकामं आहे समजा शेती न्याय विकासवरती तर त्या ठिकाणची बांधकामं गुंठेवारी होणार नाही हा पहिला मुद्दा. त्यामुळे ती झाली पाहिजे सरसकट. दंडाच्या रकमा ह्या कमी करता येऊ शकतात. जसं आपण मालमत्ता करामध्ये पाहतो की आदनमधनं योजना निघतात की 80% 90% दंडामध्ये सूट देऊन तुम्हाला ते करता येतं. त्याप्रमाणे आता ती खरी गरज आहे कारण लोकांची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची आहे. या गावांमधली 90% बांधकामं ही रहिवासी झोन वगळून झालेली आहेत. त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणेच सरसकट गुंठेवारी नियमित करावी अशी मागणी गावकरी करतायत. आता सांगितल्याप्रमाणे हिलटॉप हिलस्टॉप असेल किंवा डोंगर उतार असेल किंवा इंडस्ट्रियल झोन असेल किंवा इतर झोन जे आहेत त्या ठिकाणी बांधकामं झालेली आहेत. पण बांधकामं करत असताना ग्रामपंचायतीने बाकी निश्चितपणे परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. माझी निश्चितपणे विनंती अशी राहील की सर्व बांधकामं सरसकट पूर्वी ज्याप्रमाणे केली होती त्याप्रमाणे गुंठेवारी करावी. शेती न्याय विकास असेल शेती विकास असेल यातली सगळीच बांधकामं नियमित करायला पाहिजेत. कारण हे बांधकामं करताना PMRDने अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच दिल्यासारखा होता ना. नाहीतर अदरवाईज त्यांना बांधूच द्यायला नव्हती पाहिजे बिल्डरांना. त्यात ते बांधलेत आपण नियमित करायचं आहे. जी घरं घेतली ती संपूर्ण गरीब लोक आहेत. त्या गरीब लोकांना सपोज 500 स्क्वेअर फुटाच्या लोकांना 3-3.5 लाख रुपये दंड भरून ते नियमित करणं मुळीच शक्य नाहीये. ती दंडाची रक्कम कमी झाली पाहिजे. रहिवासी झोन बाहेरची बांधकामं सध्याच्या गुंठेवारी शासन निर्णयानुसार नियमित होऊच शकत नाहीत आणि सरकार एवढी मोठ्या प्रमाणावर झालेली बेकायदेशीर बांधकामं पाडणार तरी कशी? तसं झाल्यास गावकरी त्याला कडाडून विरोध करणार हे उघड आहे. सरकारने निर्णय घेतला गुंठेवारी नियमित करण्याचा पण त्याच्यात अनेक अडचणी आहेत. विशेषतः दंडाची रक्कम खूप मोठी आहे आणि फक्त R झोन मधलीच गुंठेवारी नियमित होणार आहे. बाकीच्यांचं काय असे अनेक प्रश्न असल्यामुळे त्याला रिस्पॉन्स मिळत नाही. हेच ग्राउंड लेवलचं वास्तव आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर पुण्यातील गुंठेवारीचा प्रश्न न्यूज 18 लोकमतनं लावून धरल्यानंतर विधानसभेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी हा मुद्दा उचलून धरला. 2020च्या शासन निर्णयात देखील दुरुस्ती करत गुंठेवारीतील सर्व घरं सरसकट मंजूर करावीत. तसंच बांधकाम नियमनासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडात्मक शुल्कात सुद्धा कपात करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधीद्वारे केली आहे. गुंठेवारीच्या विषयामध्ये 2001 साली त्यावेळेच्या सरकारने कायदा केला. त्या कायद्यामुळे खूपशी गुंठेवारी नियमित झाली. पण 2020ला असं लक्षात आलं सरकारच्या की यातल्या अजूनही बऱ्याच जणांच्या गुंठेवाऱ्या नियमित झाल्या नाहीत. म्हणून आपण पुन्हा एकदा 2001ची गुंठेवारी सगळ्यांना मिळेल अशा प्रकारचा निर्णय केला. लोकांमध्ये खूप आनंद निर्माण झाला की आपली गुंठेवारी नियमित होते आहे, आपली घरं नियमित होणार आहेत. पण त्याला नियम इतके कडक लावले की पुण्यासारख्या शहरामध्ये 100 लोकांनी सुद्धा त्याला अप्लाय केलं नाही. मी प्रश्न असं विचारतोय की त्या कडक नियमांमध्ये पहिला अतिशय सोपा प्रश्न म्हणजे 2001ला जो कायदा तुम्ही केला तसाच्या तसा इम्प्लिमेंट करणार की नाही.
आणि यानंतर आता बातमी आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भातली। सत्ताधारी विरोधी पक्षांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी खोटे पुरावे तयार करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत केला होता आणि तसे पुरावेच फडणवीसांनी विधानसभेत सादरही केले होते। तर फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्हतून पुरावे सादर केले होते। मात्र आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोटे पुरावे सादर करत सभागृहाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला। देवेंद्र फडणवीस यांनी 2019चे व्हिडिओ पेन ड्राईव्हमधून सादर केल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केलाय। तर जुने व्हिडिओ सादर करून सभागृहाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सूरज चव्हाण यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले। तर देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या पुराव्यासंदर्भात भाजप आक्रमक होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आणि या संदर्भात भाजप लवकरच कोर्टात जाणार असल्याचं सुद्धा पाटील म्हणाले। कोर्टात जाणार, सीबीआय इन्क्वायरी मागणार, सीबीआय तर सगळंच काढेल ना की या क्लिप्स खऱ्या आहेत खोट्या आहेत, सगळे फोन कॉल्स काढणार आणि सगळे येतील व्यवस्थित होतील लढा, काही काळजी करू नका। आणि आता बातमी आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातली। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या कायद्याचा मार्ग मोकळा झालाय तर मविया सरकारच्या या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे। राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे महापालिकांसह इतर निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत। ओबीसी आरक्षणासाठीच्या कायद्याचा मार्ग मोकळा। विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी। महापालिकांसह इतर निवडणुका लांबणीवर। ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मंजूर केलं होतं। या विधेयकाच्या माध्यमातून प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारनं स्वतःकडे घेतले होते। या विधेयकावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मोहर लगावली आहे। त्यामुळे महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत आणि त्यामुळे ओबीसींना मोठा दिलासा मिळालाय। जर त्या एखाद्या गोष्टीचा कायदा एकमताने झाला असेल, समज झाला असेल, त्याला राज्यपाल महोदयांनी मान्यता दिली असेल तर तो मला वाटतं की टिकेल। कारण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशने सुद्धा याच कायद्याच्या आधारे पुढच्या निवडणुका घेण्याचा आणि त्यामध्ये डिलिमिटेशनचा अधिकार स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या कायद्यामध्ये तशी दुरुस्ती केली आहे। जर 2 राज्याला जर ते लागू असेल तर मला वाटतं आम्हालाही ते लागू होईल आणि मला वाटतं की माननीय न्यायालय या संदर्भात नक्कीच त्याला मान्यता देईल। काही बदल करणारे जे 2 कायदे, एक ग्रामविकासचा आणि एक नगरविकासचा आम्ही जे मंजूर केले, त्या कायद्यावर राज्यपालांची सही होणं गरजेचं होतं आणि थोडंसं अर्जन्सी असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आणि समजावून सांगितलं की ते काय हा कायदा आहे तो, आणि मग त्यांनी जे आहे 2-4 मिनिटांमध्ये त्यांच्या त्या फाईल आणल्या आणि दोन्ही फाईलवर जे आहे त्यांनी सही करून टाकली। त्याच्यामुळे आता तो कायदा पूर्णपणे आता अंमलात आलेला आहे। ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारनं 5 सदस्यीय नव्या समितीची घोषणा केली आहे। राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत बांटिया हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत। ओबीसी राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम या समितीच्या मार्फत केलं जाईल। इम्पेरिकल डाटाची गरज आहेच, ते आम्ही 3 महिन्याच्या मुदतीमध्ये इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचा JR काढलेला आहे। त्याचे जयंत बांटिया आमचे माजी सचिव होते, मुख्य सचिव, त्यांना या ठिकाणी नेमलेलं आहे। त्यांच्याबरोबर 5 लोक विविध क्षेत्रातले टाटा सायन्सचे त्यांच्याबरोबर दिलेले आहेत। राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाबाबतच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या कायद्याचा मार्ग मोकळा झालाय। मात्र 6 महिन्यांच्या आत या निवडणुका घेणं बंधनकारक असल्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचा डेटा युद्धपातळीवरती गोळा करण्याचं काम करावं लागणार आहे।
त्यामुळे किती महिन्यात हा डेटा गोळा केला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि राज्यातल्या या सगळ्या घडामोडींसह नमस्ते महाराष्ट्रामध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. तसंच आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला सुद्धा फॉलो करा.